तारीख 10 नोव्हेंबर 2025, वेळ संध्याकाळी 6:52 ठिकाण दिल्लीतील लाल किल्ल्यापासून फक्त 300 मीटर अंतरावर असणाऱ्या मेट्रो स्टेशनचा गेट नंबर 1. याच गेट समोरील रेड सिग्नल वरती एक हुंडाई i20 कार ज्याचा नंबर आहे HR26CE7674 धीम्या गतीने येऊन थांबते आणि काही सेकंदातच याच i20 कार मध्ये भीषण बॉम्बस्फोट होतो. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून तब्बल 2 ते 2.5 किलोमीटर लांबपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. याच भीषण बॉम्बस्फोटात i20 कारसह आजूबाजूच्या 6 4 व्हीलर, 2 ई रिक्षा आणि एका ऑटो रिक्षाचे अगदी चिंदडे उडाले, तर 13 जणांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. आता 10 नोव्हेंबर 2025 रोजी देशाची राजधानी दिल्ली या बॉम्बस्फोटानं हादरली. मात्र त्यानंतर हा दहशतवादी हल्ला आहे हे स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारनं तब्बल 48 तास म्हणजे 2 दिवस लावले. बरं, या 2 दिवसामध्ये केंद्र सरकारच्या पाठीवर काय काय घडलं, तर गृहमंत्री अमित शहानी या घटनेनंतर माध्यमांना आम्ही सर्व अँगलनं तपास करतोय असं सांगितलं. मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं काही अधिकृतपणे स्पष्ट केलं नाही. म्हणजे ज्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या हाती देशाच्या सीमेची आणि देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे, त्याच गृहमंत्री अमित शहानी बॉम्बस्फोटाबाबत कोणतंच ठोस उत्तर दिलं नाही. त्याच वेळी दुसरीकडे दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला झालेला असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र भूतानचा राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या 70व्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी भूतान दौऱ्यावर रवाना झाले. म्हणजे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही लाल किल्ल्याच्या अगदी समोर 300 मीटर वरती एक बॉम्बस्फोट होतो आणि देशाचे पंतप्रधान मात्र भूतानमध्ये पाहुणचार स्वीकारण्यात धन्यता मानतात. बरं, या बॉम्बस्फोटानंतर भूतानला रवाना होण्याआधी तब्बल 12 तासाहून अधिक काळ पंतप्रधान दिल्लीतच होते. मात्र या बॉम्बस्फोटाबाबत पंतप्रधानांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तिकडे भूतानमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी म्हणतात या हल्ल्यामागच्या मास्टर माइंडला सोडणार नाही. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा. आता 2 दिवस भूतान फिरून भारतात परत आल्यावर म्हणजे 12 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालांच्या उपस्थितीमध्ये सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना ब्रीफिंग देत दिल्लीतील बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं जाहीर केलं. कॅबिनेट एक्सप्रेस्ड इट्स profound grief over the loss of lives in the terrorist incident involving a car explosion near the Red Fort in Delhi on the evening of 10th November 2025. आता 48 तासानंतर तरी का होईना पण मोदी सरकारनं किमान हा दहशतवादी हल्ला आहे हे स्पष्ट केलंय. आता याच दहशतवादी हल्ल्याबाबत अनेक महत्वाच्या गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. म्हणजे लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली कार हरियाणातील गुरुग्राम मधील मोहम्मद सलमानच्या नावावर नोंदणीकृत होती. सुरक्षा एजन्सीच्या मते ही कार वारंवार विकण्यात आली होती. तिच्या आरसी मध्ये मोहम्मद सलमानचं नाव आणि 18 मार्च 2014 ही तारीख नोंदवण्यात आली होती. हीच कार मोहम्मद सलमाननं देवेंद्र नावाच्या एका व्यक्तीला देखील विकली होती. त्यानंतर देवेंद्रनं हीच कार अंबाला मधील एका डीलरला विकली. त्यानंतर हीच कार पुलवामाच्या संबुरा गावातील तारिकला विकण्यात आली. याच तारीखनं ही i20 कार स्फोटावेळी गाडी चालवणाऱ्या डॉक्टर मोहम्मद उमरला दिल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. आणि याच i20 कार मध्ये डॉक्टर मोहम्मद उमरनं बॉम्बस्फोट घडवून आणला. दरम्यान हाच डॉक्टर मोहम्मद उमर फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा भाग असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता हे फरीदाबाद मॉड्यूल काय तेही नीट समजून घ्या. दिल्ली स्फोटाच्या 6 तास आधी म्हणजे दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान एक बातमी माध्यमांमध्ये प्रसारित होते. ती बातमी म्हणजे जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणाच्या फरीदाबाद ते यूपीतील लखनौ पर्यंत छापेमारी करत 2 दिवसामध्ये 2900 किलो स्फोटक जप्त केले. यामध्ये अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटकांचा समावेश आहे. त्याचबरोबर या कारवाईमध्ये
फरीदाबाद मधील डॉक्टर मुझम्मिल शकील आणि लखनौ मधील डॉक्टर शाहीन शाहिद यांना अटक करण्यात आली आहे. त्याच आधी डॉक्टर आदिल अहमद यालाही अटक करण्यात आली आहे. म्हणजे हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्फोटक जमवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट शिजत होता आणि यामध्ये सर्व व्हाईट कॉलर सुशिक्षित डॉक्टर सामील होते. आता याच फरीदाबाद मॉड्यूलला एक्सपोज केल्याची आणि काही दहशतवाद्यांना पकडल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर आपल्या साथीदारांच्या अटकेमुळे पॅनिक झालेल्या डॉक्टर मोहम्मद उमरनं त्याच दिवशी हा बॉम्बस्फोट घडवून आणला. किंवा साथीदारांच्या अटकेनंतर स्वतःच्या अटकेच्या भीतीनं ही स्फोटकं दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न करत असताना हा स्फोट झाल्याच्या 2 थेअरी माध्यमांमध्ये मांडल्या गेल्या. मात्र यावर तपास सुरू असून सरकारकडून अद्यापही अधिकृतपणे कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. आता या व्हाईट कॉलर डॉक्टरांचं दहशतवादी मॉड्यूल कसं उघडकीस आलं तेही नीट समजून घ्या. 10 नोव्हेंबरच्या बॉम्बस्फोटापूर्वी 22 ते 23 दिवस आधी म्हणजे 19 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर मधील नौगांव मध्ये जैश ए मोहम्मदचे पोस्टर चिकटवल्याचं पोलिसांना दिसलं. या पोस्टर मधून जम्मू काश्मीर मधील स्थानिक दुकानदारांना भारतीय सैन्य आणि कोणत्याही केंद्रीय एजन्सीला सहकार्य न करण्याबाबतचा इशारा देण्यात आला होता. याच बाबतचा तपास सुरू झाल्यावर जम्मू काश्मीर पोलिसांना असं निदर्शनास आलं की हे पोस्टर काश्मीर मधील अनंतनागचा रहिवासी मात्र सध्या उत्तर प्रदेशातील सहारनपूर मध्ये राहत असलेल्या डॉक्टर आदिल अहमदनं लावलेले आहेत. हाच आदिल अहमद अनंतनाग मधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रॅक्टिस करत होता. मात्र 2024 मध्ये त्यानं इथून राजीनामा दिला आणि सहारनपूर मध्ये प्रॅक्टिस सुरू केली. आता याच आदिल अहमदला अटक केल्यानंतर त्यानं चौकशी दरम्यान आणखी 3 डॉक्टरांची नावं सांगितली. आदिलच्या माहितीनंतर पोलिसांनी हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये डॉक्टर मुझम्मिल शकीलला अटक केली. पुलवामाच्या कोईल गावचा रहिवासी डॉक्टर मुझम्मिल शकील हा फरीदाबाद मधील अल फलाह विद्यापीठामध्ये शिकवत होता. मुझम्मिलच्या अटकेनंतर त्याच्या क्लिनिक मधून AK-56 रायफल, 350 किलो अमोनियम नायट्रेट, इतर स्फोटक आणि IED बनवण्यासाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलं. त्यानंतर मुझम्मिलच्या घरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेहपूर टागा गावामधून एका मौलवीच्या घरातून 2563 किलो अमोनियम नायट्रेटही जप्त करण्यात आलं. म्हणजे एकूण 2900 किलो स्फोटक जप्त करण्यात आली. पुढे मुझम्मिल शकील कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याची मैत्रीण डॉक्टर शाहीन शाहिद हिला उत्तर प्रदेशातील लखनौ मधून अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार हेच डॉक्टरांचं फरीदाबाद मॉड्यूल 2021-22 मध्ये तयार होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हाशिम नावाचा एक माणूस लोकांना गोळा करत होता. त्यानंतर डॉक्टर मोहम्मद उमर यानं काश्मीर खोऱ्यामध्ये या मॉड्यूलचं नेतृत्व हाती घेतलं. या मॉड्यूलचं ध्येय IED तयार करणं आणि देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवणं हे असल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. याच व्यक्तींचा संबंध लष्कर-ए-तोयबा, लष्कर-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद यांसारख्या दहशतवादी संघटनांशी असल्याबाबतचा तपासही सध्या केला जातोय. आता 10 नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामध्ये ANFO म्हणजेच अमोनियम नायट्रेट इंधन तेलाचा वापर करण्यात आला. अमोनियम नायट्रेट इंधन तेलाचा स्फोट करण्यासाठी डिटोनेटर मॅन्युअली ट्रिगर करण्यात आला होता. त्यामुळेच आता ANFO म्हणजे काय, याच ANFO मुळे भयानक स्फोट कसा होतो आणि ANFO किती भयंकर आहे ते देखील समजून घेऊ. अमोनियम नायट्रेट म्हणजे AN हे रासायनिक उद्योगात आणि खताच्या निर्मितीमध्ये वापरलं जातं. मात्र अमोनियम नायट्रेट स्वतः स्फोटक नाहीये. अमोनियम नायट्रेटचा डायरेक्ट स्फोट होत नाही. पण जर हेच अमोनियम नायट्रेट डिझेल किंवा इतर कोणत्याही इंधनामध्ये मिसळले तर ते धोकादायक बॉम्ब मध्ये बदलते. अशाच अमोनियम नायट्रेट आणि इतर ज्वलनशील इंधनाच्या मिश्रणास ANFO म्हणजेच अमोनियम नायट्रेट इंधन तेल असं म्हणतात. आता याच ANFOचा स्फोट घडवून आणण्यासाठी मॅन्युअल डिटोनेटर बसवून बॉम्ब बनवला जातो. आता या दहशतवादी डॉक्टरांकडून फरीदाबाद मधून जप्त केलेलं 2900 किलो अमोनियम नायट्रेट जर स्फोटासाठी वापरलं गेलं असतं तर किती विनाश झाला असता तेही समजून घ्या. 2900 किलो अमोनियम नायट्रेट बॉम्ब
2.3 टन TNT बॉम्ब इतका स्फोट निर्माण करू शकतो. जर दहशतवाद्यांनी एकाच वेळी एवढ्या दारूगोळ्याचा स्फोट केला असता तर 500 मीटरचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता. जर हा स्फोट गर्दीच्या ठिकाणी झाला असता तर शेकडो लोकांचे प्राण जाऊ शकले असते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटकांमुळे 150 मीटरच्या परिघातील इमारतींच्या भिंती कोसळू शकल्या असत्या. 400 मीटर पर्यंतच्या इमारतींमधील काचा फुटू शकल्या असत्या आणि 800 मीटर पर्यंत तीव्र हादरे जाणवले असते. उदाहरणार्थ 1995 मध्ये अमेरिकेतील ओक्लाहोमा सिटीमध्ये सुमारे 1800 किलो अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. त्या स्फोटामध्ये 168 जणांचा मृत्यू झाला आणि 600हून अधिक जण जखमी झाले होते. आता जर फरीदाबाद मध्ये दहशतवाद्यांनी गोळा केलेल्या 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा एकाच वेळी स्फोट झाला असता तर ते अमेरिकेच्या ओक्लाहोमा बॉम्बस्फोटापेक्षाही दुप्पट मोठं आणि भीषण असतं. मात्र सुदैवानं जम्मू काश्मीर पोलीस आणि तपास यंत्रणांना हा कट उधळण्यामध्ये काही प्रमाणात यश आलं. पण लाल किल्ल्यासमोर झालेला बॉम्बस्फोट तितकाच भीषण आणि गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकार याबाबत किती गंभीर आहे हाच मूळ प्रश्न आहे. इतनी भारी संख्या में, इतनी भारी मात्रा में फरीदाबाद में 2900 किलो विस्फोटक सामग्री कैसे पहुंच गई? हम पुलवामा के सवाल पूछते रहते हैं कि साहब RDX कैसे पहुंचा, नहीं मिले जवाब. सतपाल मलिक जी पूछते हुए रह गए, नहीं मिले जवाब. उनको और बेइज्जत अलग किया गया. 2900 किलो विस्फोटक सामग्री दिल्ली के 20 किलोमीटर दूर पहुंच चुकी, कैसे पहुंची? लाल किले के बाहर एक गाड़ी में विस्फोटक सामग्री है और वो एक्सप्लोजन होता है, धमाका होता है, लोगों की जान जाती है, लोग घायल होते हैं. दिल्ली राजधानी के भीतर प्रधानमंत्री के घर के पास ये कैसे संभव हुआ? कौन जिम्मेदारी ले रहा है, कौन जवाबदेही ले रहा है? त्यामुळेच दिल्लीतील बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न, देशाची राजधानी दिल्लीपासून अवघ्या 1.5 तासांच्या अंतरावर असणाऱ्या फरीदाबाद मध्ये 2900 किलो अमोनियम नायट्रेटसह इतर स्फोटकं आली कुठून आणि कशी? याआधीही 2019च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यावेळी 300 किलो RDX जम्मू काश्मीर मध्ये कसं आलं याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. त्यात आता पुन्हा हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये 2900 किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटकं आली कशी याचं उत्तर मोदी सरकार देणार आहे का? दुसरा प्रश्न, हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये मागील काही महिन्यांपासून इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जमवली जात असताना याची खबर भारतीय गुप्तचर यंत्रणांना कशी लागली नाही? पोलिसांसह IB आणि रॉ सारख्या गुप्तचर यंत्रणांचं हे फेल्युअर नाहीये का? तिसरा प्रश्न, बॉम्बस्फोटासाठी लाल किल्ल्यासारखा संवेदनशील आणि हाय सिक्युरिटी एरिया निवडला जातो आणि याच लाल किल्ल्याच्या इतक्या सिक्युरिटी असलेल्या भागामध्ये बॉम्ब असलेली गाडी पोहोचते तरी कशी? बरं, हीच गाडी बदरपूर सीमेवरून फरीदाबाद मार्गे दिल्लीमध्ये दाखल होते. लाल किल्ल्यापर्यंत 2-3 तास अधूनमधून गाडी चालवली जाते, परंतु कोणतीही तपासणी न करता गाडी हाय सिक्युरिटी चौक्या ओलांडून पार्किंग मध्ये कशी पोहोचते? चौथा प्रश्न, बॉम्बस्फोटाच्या दिवशी हीच I-20 गाडी लाल किल्ल्याजवळील सुनेहरी मस्जिद पार्किंग मध्ये 3 तास थांबली होती. डॉक्टर उमर देखील पार्किंग मधील त्याच गाडीमध्ये बसून होता. याबाबत कोणत्याही सुरक्षा जवानाला संशय येऊ नये का? पाचवा प्रश्न, जर साथीदारांना अटक झाल्यानं डॉक्टर मोहम्मद उमर पॅनिक झाला आणि स्फोटकं दुसरीकडे हलवताना हा स्फोट झाल्याची शक्यता आहे असं माध्यमांनी आधी दाखवलं, तर मग पॅनिक अवस्थेमध्ये असताना आणि स्फोटकं दुसरीकडे हलवायची होती तर लाल किल्ला आणि त्यासमोरील मेट्रो स्टेशन अशा गर्दीच्या परिसरामध्ये ही गाडी का आणली गेली? यावरून दहशतवादी डॉक्टर उमरचा उद्देश स्पष्ट दिसतोय की स्फोट घडवून जास्तीत जास्त लोकांचे जीव घ्यायचे आहेत. मग अशा फेक बातम्या माध्यमांनी का दिल्या? आता 6वा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटानं हादरली. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला झाला, मात्र मोदी सरकारकडून याबाबत कुणाचीही अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यात आली नाही.
ना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ना NSA अजित डोभाल, ना गुप्तचर यंत्रणा. त्यामुळे मोदी सरकार अशा प्रकारची वाचवा-वाचवी कधीपर्यंत करणार? आतंकी हमला ये था तो इंटेलिजेंस फेलियर बार बार क्यों हो रहा है? आईबी क्या कर रही है? दिल्ली पुलिस क्या कर रही थी? अमित शाह क्या कर रहे थे? और इतनी विफलताओं के बाद वो अपने पद पर कुर्सी से क्यों चिपके हुए हैं? जितना भी कह लीजिए, एक बात शीशे की तरह साफ है कि ये देश सुरक्षित हाथों में तो बिल्कुल नहीं है. दरम्यान याआधीही मोदी सरकारच्या काळात 2016 साली पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्याच वर्षी म्हणजे 2016 मध्येच उरीमध्येही दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर 2019 मध्ये पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर 2025 मध्ये पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला. यावेळीही मोदी सरकारनं कधीच कुणाची अकाउंटेबिलिटी फिक्स करून कारवाई केली नव्हती, नाही राजीनामा घेतला होता. आता तर राजधानी दिल्लीत आणि तेही ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लाल किल्ल्याच्या समोर, ज्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला पंतप्रधान भाषण करतात, त्याच लाल किल्ल्याच्या परिसरात दहशतवादी हल्ला झालाय. त्यामुळे हे देशाच्या सीमेची आणि देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या गृहमंत्री अमित शहांचं सर्वात मोठं फेल्युअर नाहीये का? त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते. याबाबत तुमची काय मतं आहेत? राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटानं हादरणं हे कुणाचं फेल्युअर आहे? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर माझंही चॅनल सबस्क्राईब देखील करा.